नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद आपुलकीचा या चॅनलवरती। संडे म्हणलं की लहान मुलांना आणि मोठ्यांनाही काहीतरी स्पेशल नाश्ता पाहिजे। चला तर मग बनवूयात आपण डोसे आणि बटाटा विथ चटणी। यासाठी आता बटाटे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, बारीक कट केलेली कोथिंबीर, एक कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि लसूण, हिरवी मिरची या सर्वांची आपण बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहे। कढईमध्ये आता मी तेल गरम करायला ठेवत आहे। तेलामध्ये आपण जिरी आणि मोहरीची फोडणी देणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि बनवून घेतलेला मिरचीचा जो ठेचा आहे तो टाकायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि तोही छान असा मंद आचेवरती लाल गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहे, अगदी थोडीशी हळद टाकायची आहे। आता हे छान असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं चवीपुरतं हिंग टाकायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये जे बटाटे चिरून घेतलेले आहेत ते बटाटे आता टाकायचे आहेत आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे। थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची आहे। या पद्धतीने आपला बटाटा बनवून झालेला आहे। आता आपण डोसा बनवणार आहे। डोसा बनवण्यासाठी मी जे बॅटर घेतलं आहे ते बॅटर इडलीचंच बॅटर आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी इडलीचं बॅटर कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे। त्याचप्रमाणे हिरवी चटणी ती पण कशी बनवायची हेही दाखवलेलं आहे। आता हे बॅटर मी बनवलेलं आहे। एका तव्यामध्ये हे डोसा पॅनच आहे, यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि एकदम थोडासा पाण्याचा हात शिंपडायचा आहे। त्यानंतर आपण बनवलेलं बॅटर गोलाकार एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचा आहे आणि हा आपला एकदम छान असा डोसा बनवून घ्यायचा आहे। एकदम जाळीदार आणि छान असा हा डोसा बनवलेला आहे। याला मी एका बाजूने पलटलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे। छान असा मस्त गोल आणि कडक डोसा आपला बनवून तयार झालेला आहे। या पद्धतीने तुम्हीही डोसा बनवून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।